नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. मीरा भाईंदर मध्ये सुरू असलेल्या कोकण महोत्सवाला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे साहेब यांनी भेट दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय अनुभव घेतला आणि कशा प्रकारचा हा आनंद व्यक्त केला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. साहेब, काय सांगाल, आज कोकण महोत्सवाला आपण भेट दिलेली आहे. मीरा भाईंदर मध्ये या संपूर्ण कोकण महोत्सवाच्या वातावरणामध्ये तुम्हाला कसं वाटतं? सर्वप्रथम इतका सुंदर नियोजनबद्ध आणि सांस्कृतिक, आपण मागे पाहिलं असेल डबलबारी चालू आहे, इतका सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि आज जवळपास मला वाटतं उद्या शेवटचा दिवस असावा, आज जवळपास 10 दिवस हो 10 दिवस आहेत. इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिवसेनेच्या नगरसेविका इलमताई ढवळ, अष्टपैलू महिला प्रतिष्ठान या सर्वांचे खरं मानावे तितके आभार आणि करावं तितकं कौतुक कमी आहे. इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. तुम्ही पाहत असाल, सबंध भाईंदर पट्टा असेल, आपला मिरवणूक पट्टा असेल, सगळे खवय्ये असतील, बालबच्चे मंडळी असतील, वयस्कर मंडळी असतील, सर्वजण इथे येत आहेत. खरेदीचा आनंद लुटत आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटत आहेत, बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहायचं. या सर्व संस्कृती जपल्या गेल्या पाहिजे सर्वप्रथम, आणि आताच्या ह्या शहरीकरणामध्ये या संस्कृती जपल्या जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि शिवसेना आपली सामाजिक बांधिलकी जपते आणि ताईंच्या रूपाने या भाईंदर शहरामध्ये आपण हे सारं पाहतोय. मला खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि कायम बोलवत राहा. आम्हाला जवळपास आधी 3रं-4थं वर्ष आहे या कार्यक्रमाचं, असं आम्हाला कायम बोलवत राहावं आणि आम्ही येत राहू आणि या सगळ्यांचा आस्वाद आम्ही लुटत राहू, एवढंच मी सांगेल या क्षणी. साहेब, बरेचदा असं होतं की एका वेळेला एका शहरात एकच मालवणी जत्रा होते, मात्र यावेळेला एका शिवसेनेकडून 2 मालवणी जत्रा होत आहेत. एकीकडे शिंदे गटाच्या पक्षाकडून मालवणी जत्रा होते, एकीकडे आपली ही मालवणी जत्रा आहे. काय सांगाल याबद्दल? खरं तर संस्कृतीला आणि कलेला असेल, संस्कृतीला असेल, या परंपरेला असेल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे. राजकारण्यांच्या नजरेतून न पाहता जर तेही करत असतील, आपणही करतो, उलट अजून आणखी 4-5 होत असतील तर तितकं चांगलं. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त गोष्टींचा आस्वाद घेता येईल, एवढंच मी म्हणेल. या सगळ्या गोष्टींना आपण राजकारण विरहित नजरेने पाहिलं तर ते जास्त चांगलं झालं आणि लोकांनाही ते आवडेल असं मला वाटतं. याच्यामध्ये अगदी शेवटचा प्रश्न घेईन. या संपूर्ण कालावधीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. ताईंना याच बस्त्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेस खरं तर सुंदर प्रश्न विचारलात. आजच ताईंना आम्ही इथे वचनबद्ध होतो की ताईंच्या निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी आज आम्ही घेतो. इथे मी स्वतः इथे ठाण मांडून बसणार आहे प्रचाराची. तुम्ही असाल, मी असेल, आपण सर्वजण इथेच असणार आहोत. आम्ही त्याची जबाबदारी घेऊ त्यावेळेस. नक्कीच, धन्यवाद. तर आपण पाहिलात की या ठिकाणी अनिश गाडवे साहेबांनी चक्क ताईंच्या येणाऱ्या आगामी निवडणुकाच्या प्रचाराची जबाबदारी घेतलेली आहे. आपण सुद्धा 24 तास महानगर तर्फे त्यांना शुभेच्छा देऊया. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.